बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। दिल्लीमध्ये वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्या घरी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला अजित पवार यांच्यासह अनेक बडे नेत्यांची उपस्थिती होती। महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी ब्रेकफास्टचं आयोजन केलंय। विधिमंडळ कामकाजासह निवडणुकीबाबत आमदारांना महत्त्वाच्या सूचनाही देण्याची शक्यता आहे। लाडकी बहिणी योजनेवरून विधिमंडळात खडाजंगी झाली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? जयंत पाटलांनी सरकारला असा सवाल विचारला। 2100 रुपयांच्या विरोधकांच्या प्रश्नावरून एकनाथ शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिलं। लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देणार असल्याचं शिंदेंनी म्हटलं। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला हा सवाल विचारलाय। आमचा तपास सुरू असल्याची भूमिका पुणे पोलिसांनी मांडली आहे। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कोर्टात योग्य उत्तर सादर करणार असल्याचंही ते म्हणाले। पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना हायकोर्टानं चपराक लगावले। खडसे त्यांची पत्नी आणि जावयाविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले। पुण्यातील एका बिल्डरनं लोकांना फसवून बुकिंगचे पैसे घेतले, मात्र फ्लॅट काही दिले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। बुकिंग करणाऱ्या व्यक्तीनं 66 लोकांकडून तब्बल 67 लाख रुपये घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी थेट बिल्डरचं कार्यालय गाठलं। यावेळी त्यांनी संबंधित बिल्डरच्या कार्यालयात राडा घातला। ऊसाची भाववाढ आंदोलनानंतर आता बीड जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी भाववाढीसाठी आक्रमक झाले। शेतमालाला हमीभाव न मिळाल्यानं उत्पादन खर्चापेक्षा बाजारभाव कमी असल्यानं आर्थिक तोट्यामुळे शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आलाय। पारगाव जप्तीमध्ये आंदोलनाच्या तयारीची पहिली बैठक घेण्यात आली। सांगोल्याच्या राजकारणाला एक नवं वळण पाहायला मिळालं। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले भाजप आणि शिवसेनेचे नेते एकत्र पाहायला मिळाले। विशेष म्हणजे भाजपवर उद्विग्न झालेले शहाजीबापू पाटीलही भाजपचे गोडवेगात युती कायम आहे असं सांगत होते। 2 नगरसेवक बिनविरोध झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी विजयाचा गुलाल उधळला। वर्ध्याच्या चिस्तूर इथे शिवाई बसला अपघात झाला। बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या रोड रोलरला जोरदार धडक दिली। या धडकेत बस पलटी झाल्यानं 16 प्रवासी जखमी झालेत। अपघातात रोड रोलरवरील चालक गंभीर जखमी झाले। सिल्लोड तालुक्यातील बिबट्याचे हल्ले आणि होणाऱ्या नुकसानासंदर्भात आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं। वन विभागाच्या सीमा निश्चित करून मनरेगा अंतर्गत चर खोदावे, यातून जीवितहानी तसंच शेती पिकाचं नुकसान होणार नाही असं सत्तार म्हटलं। अमळनेर तालुक्यात गौण खनिज वाहतूक रोखणाऱ्या महसूल विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आला। हल्ला करणाऱ्यांची संख्या 18 असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान सर्व आरोपी अटक करून कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा पीक विमा अद्याप मिळाला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय। असं असलं तरी अद्यापपर्यंत या आंदोलकांची दखल कुणीच घेतली नाहीये। मालेगावमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणी सकल मराठा महिला समाजाच्या वतीनं कार्ला फाट्यावर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान काही काळ जुना पुणे मुंबई महामार्ग रोखण्यात आला, त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप खोटे असल्याचं अमित शहांनी म्हटलंय। आम्ही देखील विरोधात होतो, पण कधी निवडणूक आयोगावर प्रश्न उचलले नसल्याचं ते म्हटलेत। तर राहुल गांधींनी संयम ठेवण्याचा सल्ला देखील शहांनी दिलाय। पंडित नेहरूंना पंतप्रधान बनवणं हे पहिली वोट चोरी असल्याचं म्हणत शहांनी काँग्रेसवर टीका केली आहे। राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी ही टीका केली आहे। सोनिया गांधी भारताच्या नागरिक बनण्याआधी मतदार बनल्याचं शहांनी म्हटलंय, तर विरोधक भारताची प्रतिमा खराब करत असल्याचंही ते म्हटलंय। पुढची बातमी पाहूयात। विधानसभेत 1 नंबर आणि 2 नंबरहून जयंत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। लाडकी बहिणी योजना आणणारा व्यक्ती आज 2 नंबरवर आला असं शिवसेना नेते शंभूराज देसाईंनी म्हटल्याचा उल्लेख जयंत पाटलांनी सभागृहात केला। 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसल्यानं राज्याचा तोटा झाल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आणि त्यांना शंभूराज देसाईंनी उत्तर दिलं। आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे, आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे। काय प्रॉब्लेम नाही ना?
बघा, त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या KYC व्यवस्थित केल्या नाहीत, यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटलेत की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या आदली बदली करत असतो. पुढची बातमी पाहूयात. मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉक्टर राहुल बोरुडे यांच्या विवाहाचं रिसेप्शन मुंबईतील वेलिंग्टन क्लबमध्ये पार पडतंय आणि या समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब या सोहळ्यात उपस्थित होतं. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये डॉक्टर राहुल बोरुडे यांचा विवाह सोहळा पार पडला होता. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. आमेगावच्या मंचरमधून वनविभागानं 2 बिबट्यांना जेरबंद केलंय आणि यामुळे मंचर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळालाय. बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. भुसावळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5B मधून भाजपचे परीक्षित बराटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं त्यांची निवड झाली आहे. 1 लाख टन सोयाबीन आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे तातडीनं सोयाबीन आयात करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात वाढ झाली आहे. चांगल्या हळदीला 14,000 दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मुंबई पुणे महामार्गावर महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं. डोंगराळ येथील अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. तातडीनं कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. कामगारांचे प्रलंबित अर्ज स्वीकारण्याची मागणी देखील करण्यात आली. परभणीच्या पिंपरीमध्ये नितेश राणेंनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. फटाके फोडण्याच्या वादातून एकाचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता. दरम्यान त्यांनी न्याय देण्याचं आश्वासन कुटुंबाला दिलंय. धाराशिवच्या सोनगिरीमध्ये बापानं आपल्या लाडक्या लेकीला हळदीसाठी हेलिकॉप्टरनं सासरी पाठवलंय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. भंडाऱ्यामध्ये बारूद गोळ्यासह रानडुकराची शिकार करणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वन विभागानं संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय. बोईसर तारापूर MIDCतील गो ग्रीन इकोटेक कंपनीचे घातक रसायन जमिनीमध्ये सोडलं जात आहे आणि यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. आमदार विनोद नकोलेंनी तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोलापूरच्या मर्याई पुलाच्या पाडकाम प्रक्रियेला आजपासून खरं तर कालपासूनच सुरुवात झाली आहे. 14 डिसेंबरला पूल पूर्णपणे पाडला जाणार आहे. दरम्यान वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. पुणे शहरातील मुंढवा 40 एकर जमीन घोटाळा प्रकरणी दाखल FIR मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचं नाव का नाही असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय आणि त्यामुळे आता गेल्या महिन्याभरापासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राजकीय विरोधकांकडून राज्य सरकार तसंच पोलिसांना जो प्रश्न विचारला जात होता तोच प्रश्न आता चक्क उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय. दरम्यान पोलिसांनी यावर भूमिका मांडली असली तरी पार्थ पवार यांच्या नावाचा मुद्दा पुन्हा समोर आलाय. जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल. कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाही आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे या संदर्भात आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ. आता एक मोठी बातमी. मुंबईतील 65 कोटींच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात 2 कंत्राटदारांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. दोन्ही कंत्राटदारांना 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलेला आहे. बनावट सामंजस्य कराराचा वापर करून कंत्राट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सुनील उपाध्याय आणि महेश पुरोहित असं अटक केलेल्या कंत्राटदारांची नावं आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात.
नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. घरांच्या किमतीचा पुनर्विचार करा, सर्वसामान्यांना परवडतील अशाच किमती ठेवा, असं म्हणत सिडको अधिकाऱ्यांवर उपमुख्यमंत्री शिंदेंनी ताशेरे ओढले. गडचिरोलीमध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. माओवाद्यांवर 82 लाखांचं बक्षीस होतं. यामुळे माओवादी संघटनेला मोठा हादरा बसलाय. परभणीमध्ये आंबेडकरी जनसमुदायानं रास्ता रोको आंदोलन केलं. संविधान विटंबना करणाऱ्यांवर 1 वर्ष उलटलं तरी कारवाई न केल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या तेलंगणा राज्याच्या सीमाप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या 14 गावांसंदर्भात तेलंगणाची मुजोरी कायम आहे. आजल या भागात ग्रामपंचायत निवडणुका होत असून तेलंगणानं तयारी पूर्ण केली आहे. 14 गावांचा प्रश्न 1956च्या भाषिक राज्य पुनर्रचनेनंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाली निघाला होता. 1997 साली ही गावं महाराष्ट्रात समाविष्ट असल्याबाबत निकाल आला. मात्र तेलंगणा सरकारनं या गावांवरचा ताबा सोडला नाही. धुळ्यात पतंग उडवताना 3ऱ्या मजल्यावरून पडल्यानं एका 6वीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पतंग उडवत असताना तोल जाऊन पडल्यानं ही घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोडबंद रोड दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. 12 डिसेंबरपासून 14 डिसेंबर दरम्यान हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंद रोड अवजड वाहनांसाठी 3 दिवस बंद असेल. वाहन चालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलंय. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये रेशनच्या धान्यात किडे अळ्या सापडल्यात आणि निकृष्ट दर्जाचं धान्य कसं खाणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. माजलगाव इथल्या पुरवठा विभागाअंतर्गत माजलगाव इथे 40,000 धान्याच्या पोत्या देण्यात आल्या होत्या. बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून दुचाकी स्वाराला लुटणाऱ्या 2 आरोपींना बारामती पोलिसांनी ताब्यात घेतलं. या कारवाईमध्ये पोलिसांनी 5,16,000चा मुद्देमाल जप्त केलाय. अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावात बिबट्याचा वावर आढळून आलाय. बिबट्याच्या सगळ्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं वनविभागाकडून सध्या परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. मात्र बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे आंबेशिव आणि आजूबाजूच्या गावातील गावकरी भयभीत झाले. अंबरनाथच्या मोहपे मार्केट परिसरातील अय्यप्पा गॅरेज समोरील कार चोरट्यांनी चोरी केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. वसईमधील वालीव येथील अंबिका ज्वेलर्स दुकानात दिवसा ढवळ्या घुसून दुकानदारावर चाकूनं प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा 4च्या पथकानं नाशिकमधून ताब्यात घेतलंय. कर्जबाजारातून सुटका करण्यासाठी आरोपी सोहेल शराफत खान आणि फिरदोस बानो सोहेल खान यांनी सोन्याची चोरी करण्याचा डाव रचला होता. वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठीच्या एकही उमेदवारानं अर्ज मागे न घेतल्यानं 8 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत आणि त्यामुळे वाशिम नगर परिषद निवडणुकीत बहुरंगी सामना पाहायला मिळणार आहे.